पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम रोमकरास पत्र अध्याय 12। रोमकरास पत्र अध्याय 12। रोमकरास पत्र अध्याय 12। नवीन जीवनक्रम। नवीन जीवनक्रम। यास्तव बंधुजन हो, मी परमेश्वराच्या करुणेमुळे तुम्हास विनंती करतो की तुम्ही आपल्या शरीरांचा जिवंत, पवित्र व परमेश्वराला प्रिय असा यज्ञ करावा। ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे। या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या, यासाठी की परमेश्वराची जी उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा ती काय आहे हे समजून घ्यावे। आध्यात्मिक दानांचा योग्य उपयोग। आध्यात्मिक दानांचा योग्य उपयोग। मला प्राप्त झालेल्या कृपादानावरून मी तुम्हातील प्रत्येकाला सांगतो की मानावयास योग्य त्यापेक्षा स्वतःला अधिक मानू नका, तर परमेश्वराने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिणामाप्रमाणे मर्यादेने आपणाला माना। कारण जसे आपणाला एक शरीर असून त्यात पुष्कळ अवयव आहेत, तरी त्या सर्व अवयवांचे कार्य एकच नाही, तसे आपण ख्रिस्तामध्ये एकच शरीर आणि प्रत्येक एकमेकाचे अवयव असे आहोत। आपल्याला प्राप्त झालेल्या कृपेच्या मानाने निरनिराळी कृपादाने आहेत, म्हणून परमेश्वरीय संदेश देणे तो विश्वासाच्या परिमाणाने द्यावा। सेवा करताना सेवेत तत्पर असावे। जो शिक्षक आहे त्याने शिक्षण देण्यात, बोध करणाऱ्याने बोध करण्यात तत्पर असावे। दान देणाऱ्याने निष्काम बुद्धीने द्यावे। अधिकाऱ्याने आपले काम आस्थेने करावे। दया करणाऱ्याने ती संतोषाने करावी। ख्रिस्ती जीवनक्रमाचे नियम। ख्रिस्ती जीवनक्रमाचे नियम। प्रीती ढोंगा वाचून असावी। वाईटाचा वीट मानणारे, बऱ्याला चिकटून राहणारे, ममतेने एकमेकावर बंधुप्रीती करणारे, आदर सत्कार करण्यात एकमेकामध्ये पुढाकार घेणारे, आस्थेविषयी मंद नसणारे, आत्म्यात उत्सुक, प्रभूची सेवा करणारे, आशेने हर्षित, संकटात सहनशील, प्रार्थनेत तत्पर, पवित्र जनांच्या गरजा भागविणारे, आतिथ्य करण्यात तत्पर असे व्हा। तुमचा छळ करणाऱ्यास आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या, शाप देऊ नका। आनंद करणाऱ्याबरोबर आनंद करा आणि रडणाऱ्याबरोबर रडा। परस्पर एक चित्त असा। मोठमोठ्या गोष्टीवर चित्त ठेवू नका, तर लीनतेच्या गोष्टींनी ओढले जा। आपल्याला शहाणे समजू नका। वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका। सर्व मनुष्यासमक्ष सात्विकपणा राखण्याकडे लक्ष ठेवा। साधेल तर सर्व मनुष्यांबरोबर आपणाकडून शांतीने राहा। प्रिय बंधूंनो, सूड उगवू नका, तर परमेश्वराच्या क्रोधाला वाट द्या, कारण सूड घेणे मजकडे आहे, मी फेड करीन असे प्रभू म्हणतो। तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खावयाला दे, तान्हेला असल्यास त्याला प्यावयाला पाणी दे, कारण असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखाऱ्यांची रास करशील, असे शास्त्रलेख आहेत। वाईटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्याने वाईटाला जिंक।